नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी एकदम थंडगार, हेल्दी, रिफ्रेशिंग काकडीचं सरबत आहे। उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे। तीही फक्त 5 मिनिटात तयार होते। चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। या रेसिपीमध्ये भरपूर अशा टिप्स मी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी साहित्यामध्ये 3 हिरव्या रंगाच्या काकड्या घेतलेल्या आहेत। या काकड्यांची वरची साल काढून आपण घेणार आहोत। मीठ, जिरेपूड, 1 लिंबू, थोडीशी साखर वापरणार आहोत। हे चिया सीड्स आहे। हे चिया सीड्स एक 15 मिनिटं अगोदर सरबत करायच्या भिजत ठेवायचं असं पाण्यामध्ये, म्हणजे याची साईज दुप्पट होते आणि पोटाला पचायला ते हलके जातात। उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी चिया सीड्सचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। डाएट लोक करत असतील तर हा सरबत त्यांच्यासाठीही फार उपयुक्त आहे। चला तर मग कसा केला ते पाहूयात। तर सर्वात प्रथम सगळी अशी काकडीची साल काढून घ्यायची। वरून थोड्या सुकलेल्या काकड्या आहेत म्हणून मी साल काढून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर एकदम हिरव्यागार ताज्या काकड्या असतील तर याची साल काढून घ्यायची अजिबात गरज नाही। मी याची साल काढून घेऊन तुकडे करून घेणार आहे। सगळी साल अशी आपण बटाट्याची साल काढतो तशी या काकडीची साल काढून घ्यायची आहे, म्हणजे या सालीचा कडवटपणा निघून जाईल, सरबतामध्ये तो उतरणार नाही। चला आता साल काढून काकड्या रेडी करून घेतलेल्या आहेत मी इथं सगळ्या। साहित्यही सगळं तयार झालेलं आहे। आता साल काढून घेतलेली काकडी अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायची। मिक्सरचं छोटं भांडं वापरायचं, म्हणजे अगदी फाईन अशा या काकड्या वाटल्या जातील। ताजी काकडी असेल तर बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्ध्या मिनिटभरात लगेच बारीक होते। माझ्याकडची थोडी सुकलेली होती तरीही पटकन वाटली गेली। काकड्या तिन्हीही अशा कट करून घेतल्या मी। चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। अगदी थोडंसं मीठ घालून घेतलं। जिरापूड 1 छोटा टीस्पून घेतली होती मी, त्यातली अर्धी इथे वापरणार आहे आणि अर्धी गरज वाटली तर पुढे सरबतात मिक्स करणार आहोत। अगदी थोडीशी जिरापूड घातलेली आहे। आता याच चमच्याने 2 टीस्पून साखर घालून घेऊयात। साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। 1 मोठा मीडियम आकाराचा लिंबू घेतला होता, त्यातल्या अर्ध्या लिंबाचा रस इथे वापरणार आहोत। अगदी खारट नाही आणि गोड, लिंबाचा आंबटपणा, काकडीचा स्वाद, सरबत अगदी भन्नाट लागतो। लिंबू अर्धं पिळून घेतलं। आता हे सगळं घालून घेतलं की मंडळी झाकण लावायचं आणि फिरवून घ्यायचं, बाकी काय राहिले। अगदी मस्त रिफ्रेशिंग थंडगार बर्फ घालून प्यायचा, नाहीतर अर्धा तास फ्रीजला ठेवायचा हा सरबत। किती मस्त लागतो काय सांगू तुम्हाला। वरून घातलं पाणी आणि मस्त बारीक वाटून घेतलं। याला गाळायचीही गरज नाही, कारण काकडी आपण चावून खातो, त्यामुळे सरबतात पिताना आली तरी फारसा असा काही फरक पडत नाही। पण तरीही तुम्हाला नको असेल तर गाळून घेतलं तरीही चालेल। चला आता हे चांगलं वाटून घेतलेलं आहे मी। आता हे वाटून घेतलेलं मिश्रण असं एका पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे। असं सपाट किंवा खोलगट सरबत फिरवता येईल असं पातेलं किंवा भांडं तुम्ही घ्यायचं आहे। आता हा सगळा वाटून घेतलेला सरबताचं मिश्रण या पातेल्यामध्ये घालून घेतलं। साखर आणि मीठ अगदी 3 ग्लास इतकं सरबत होईल एवढ्या मापाचं मी घातलेलं आहे, त्यामुळे मिश्रण जरी थोडं दिसत असलं तरी वरून पाणी आपण ॲड करणार आहोत। फ्रीजचं थंड पाणी ॲड केलं तरीही चालेल। हे सगळं पाणी घालून 3 ग्लास इतका मी सरबत करून घेणार आहे। हे पहा, इतकं पातळ मी करून घेतलेलं आहे, जसं की पिता येईल आपण नेहमी लिंबू सरबत बनवतो त्या पद्धतीचं बनवून घ्यायचं। तुम्हाला नको असेल तर काकडीचे तुकडे आलेले आहेत, गाळून घेतला सरबत तरीही चालेल। चला आता थोडंसं डेकोर करूयात। थोडीशी जिरापूड आणि साखर एका प्लेटमध्ये घेतली मी आणि वरून ग्लासांना असा लिंबू लावून घ्यायचा आहे। पहा, म्हणजे कसं साखर आणि जिरापूड अगदी याला व्यवस्थित वरून लागेल आणि पिताना थोडा छान फील येईल, म्हणून असा लिंबू लावून घ्यायचं आणि प्लेटमध्ये घेतलेल्या जिरा आणि साखरेच्या पूडला असं थोडं टच करायचं, म्हणजे लिंबाच्या रसामुळे हे सगळं व्यवस्थित असं चिकटलं जाईल। मस्त आयडिया आहे ना? आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा।
चला आता ग्लास रेडी झालेले आहेत. सरबत ओतून दाखवते मी तुम्हाला. अगदी मस्त बनतो, प्यायला अगदी छान लागतो. या उन्हाळ्यात ही रेसिपी तर नक्की करून पहा. आणि हो, चॅनलवरती अजूनही खूप छान छान रेसिपी आहेत, त्याही अजून पाहिल्या नसतील तर नक्की पहा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर तेही आवर्जून करा, म्हणजेच अशाच नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मी रेसिपी टाकल्या टाकल्या पाहून जाईल. चला आता ग्लास रेडी आहेत. वाट कशाची पाहायची. चला याच्यामध्ये मी सरबत ओतून दाखवते. किती मस्त आणि रुचकर असा सरबत रेडी झालेला आहे. हो, पण थंड थंड प्यायचं आहे म्हणून यात मी थोडे बर्फाचे स्लाईस घालून घेणार आहे. तुम्हाला बर्फ नको असेल तर 1 तासभर फ्रीजला ठेवून घ्यायचा, म्हणजे कसा अगदी थंडगार होईल आणि प्यायला खूप सुंदर लागेल. चला आता हे याच्यामध्ये ओतून घेऊयात. हे पहा, मस्त असा सरबत आपला रेडी झालेला आहे. हे पहा, ओतताना कसा दाटसर दिसतोय, अगदी मस्त असा झालेला आहे. तर मंडळी, तुम्ही कधी करताय अशी रेसिपी? माझ्याप्रमाणे तुम्हीही असं काकडीचं सरबत बनवलं तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका ते कसं झालं ते. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.